नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण स्क्वेअर नोटबुकमध्ये 21 to 30 टेबल्स कसे लिहितात याची माहिती घेतोय. तर बघा, 21 to 30 टेबल्स आपण साधारण तिसरीपासून सुरुवात करतो, थर्ड स्टँडर्डपासून. परंतु 21 to 30 टेबल बॉक्सच्या वहीमध्ये कोणासाठी? तर ज्या विद्यार्थ्याचं तो दुसरीत राहूनसुद्धा 20 पर्यंत टेबल पाठांतर झालेला आहे, त्या विद्यार्थ्याला सराव म्हणून आपण 21 to 30, तो पहिली दुसरीचाच विद्यार्थी आहे आणि त्याचं 20 पर्यंत टेबल पाठ झाल्यामुळे त्याला हा सराव आपण बॉक्सच्या वहीमध्ये देत असतो. त्यानंतर आता 21 to 30 टेबल जर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं असेल तर हे सरावाने शक्य आहेत. 20 पर्यंत ज्या विद्यार्थ्याचं टेबल पाठ झालं त्यांनी 20 पर्यंतचं टेबल न लिहिता 21 to 30 डेली वर्क म्हणून लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या लाईनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे अंक लिहायचे आणि इथून 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता हे जे सर्व अंक आहेत, नंबर्स आहेत, खालून रेषा मारल्यानंतर सारखं लिहिणं अपेक्षित आहे. आपल्या शॉर्टमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता दुरेघीमध्ये 21 to 30 टेबल कसा लिहिलेला आहे. तर बघा, लर्न करताना आपण पाठांतर कसं करायचं, त्याचं रीडिंग कसं वाचलं पाहिजे, ते लक्षात कसं ठेवलं पाहिजे, याची आपण माहिती पुढच्या तासिकेला घेणार आहोत. पण तुम्ही होमवर्कमध्ये, डेली वर्कमध्ये 21 to 30 या टेबलचा दररोज जो हुशार विद्यार्थी आहे दुसरीला, पहिलीला, ज्यांची 20 पर्यंत टेबल लर्न आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सराव म्हणून तुम्ही पाढे लिहिणं खूप अपेक्षित आहे. याच्यामध्ये तुम्ही समजा 23चा टेबल चालू असेल तर पुढच्या दिवशी 23चा टेबल 3 टाइम्स लिहून आणायचा आहे. आता 1 टाइम्स कसा होईल? 23 46 69 92 115 138 161 184 207 230 अशा पद्धतीने 1 वेळेला होईल. मग 2 वेळेलाही तसाच आणि 3 वेळेलाही तसाच. अशा पद्धतीने 1 टेबल 3 टाइम्सचा तुम्ही सराव करायचा आहे. आणि फळ्यावर आपण नाव लिहून कोणता विद्यार्थी कोणत्या टेबलला आहेत, त्याच्यात प्रोग्रेस होत आहेत का याची आपण पाहणी करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकाला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा. ज्यांचे 20 पर्यंत टेबल लर्न आहेत त्यांनी एक डेली वर्क म्हणून 21 to 30 टेबल दररोज लिहिणं महत्त्वाचं आहे. ते तुम्ही लिहाल ही 100% आशा आहे. त्यानंतर बॉक्सच्या वहीमध्ये जी लाईनिंग उरत असते त्याच्यात 1 to 0चा आपण सराव करायचा आहे. तुम्ही 4 लाईनिंग 5 लाईनिंगचा जर दररोज सराव केला तर तुमच्या गणिताचे हस्ताक्षर निश्चित चांगले होईल अशी आशा बाळगतो व आजची तासिका इथे संपवतो. धन्यवाद. थँक्यू.